माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपवासी झालेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। अशोक चव्हाणांसोबत त्यांचे निकटवर्ती आणि माजी आमदार अमर राजूरकर यांचाही भाजपत प्रवेश झाला। दरम्यान आयुष्याची नवी सुरुवात करत आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे। मोदींच्या नेतृत्वात काम करणार आहे, देशाच्या प्रगतीत योगदान दिलं पाहिजे, यासाठी मी भाजपात आलो असंही अशोक चव्हाण म्हणाले। आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन। इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची ती स्फूर्ती घेऊन, त्यांची प्रेरणा घेऊन या देशामध्ये राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल आपल्याला करता आली पाहिजे आणि राज्याच्या देशाच्या प्रगतीमध्ये आपला हात आपण निश्चित योगदान दिलं पाहिजे। या प्रामाणिक भूमिकेतून मी आज या ठिकाणी आज पक्षामध्ये प्रवेश करत आहे। व्यक्तिगत स्वरूपाचे कुठले दोषारोप मी कोणावर केलेले नाही, करणार नाही। मी आजपासूनच इथे पॉझिटिव्ह कामाला लागलेलो आहे। मला बावनकुळेजींनी आताच पावती दिलेली आहे पक्ष प्रवेशाची आणि त्यांना मी पैसे देऊन सुद्धा म्हणजे उधार ठेवलेलं नाही, जी काही फीज आहे ती त्यांना मी पक्ष प्रवेशाची त्या ठिकाणी दिलेली आहे। जे आदेश पक्ष मला देईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने निश्चित आगामी काळामध्ये काम करण्याचा माझा मानस आहे। कुठलीही मागणी मी त्यांच्याकडे मी केलेली नाही, जे मला त्या ठिकाणी सांगितलं जाईल त्याप्रमाणे निश्चित मी काम करेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।